नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 8 समान पद ओळखणे किंवा तंतोतंत आकृत्या व्यवसाय प्रश्न 1 ते 11 साठी सूचना। खालील प्रश्नात प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा। मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्या प्रश्न आकृती सारखीच सेम हुबेहूब तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला 4 पर्यायांमधून शोधायची आहे। आता प्रश्न 1 मधील आकृती जर बघितली आपण तर ही या आकृतीसारखीच सेम आकृती आपल्याला 4 पर्यायातून शोधायची। आता पर्याय क्रमांक 1 मध्ये बघितलं तर मित्रांनो या स्टारचा हा जो भाग आहे तो थोडा वेगळा दिसतोय म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही। पर्याय क्रमांक 2 जर बघितला तर सुद्धा मित्रांनो या ठिकाणी या आकृतीचा वरचा भाग थोडा वेगळा आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार नाही। पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा मित्रांनो हा जो मध्ये भाग आहे तो वेगळाच आहे आणि पर्याय क्रमांक 4 मित्रांनो प्रश्न आकृतीशी जुळणारी तंतोतंत आकृती आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4। मित्रांनो, हा जो घटक आहे अतिशय सोपा घटक आहे कारण की प्रश्न आकृती जशी आहे तशीच आकृती आपल्याला फक्त शोधायची आहे। आपण आकृत्यांकडे बघितलं की लगेच आपल्याला समजतं कोणती आकृती प्रश्न आकृती सारखी आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 2 मित्रांनो, आता पर्याय क्रमांक 1 जर बघितला, बघा प्रश्न आकृती एकदा आपण सुरुवातीला बघून घेणार, त्यानंतर पर्याय क्रमांक 1 बघितला तर मित्रांनो प्रश्न आकृतीमध्ये वरच्या भागात अर्धवर्तुळामध्ये वरच्या भागात भरीव गोल आहे जो पर्याय क्रमांक 1 मध्ये नाहीये। पर्याय क्रमांक 2 मध्ये भरीव गोल आहे पण तो चौकोनात आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही। पर्याय क्रमांक 3 मित्रांनो हे आपलं योग्य उत्तर आहे आणि पर्याय क्रमांक 4 का येणार नाहीये तर पर्याय क्रमांक 4 मध्ये अर्धगोलात भरीव गोल दिलेला नाहीये। मग दुसऱ्या प्रश्न आकृतीसारखीच तंतोतंत हुबेहूब सेम टू सेम आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये बघायला मिळते म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 3 मित्रांनो प्रश्न आकृती बघा आणि 4 पर्यायांमधल्या आपण आकृत्या जर बघितल्या तर प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये बघायला मिळते। पण पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही पण सेमच आहेत पण आपण पहिला पर्याय घेणार आहोत। मग प्रश्न आकृती 3 आणि पर्याय क्रमांक 2 दोन्ही या हुबेहूब आणि तंतोतंत जुळणाऱ्या आकृती आहेत म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। मित्रांनो, आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 सुद्धा येऊ शकतं कारण की दोन्ही पण आकृत्या या ठिकाणी सारख्याच आहेत। दोन्ही पण आकृत्या म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 दोन्ही सुद्धा आपल्याला प्रश्न आकृती सारख्याच तंतोतंत दिसतात म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 4 मित्रांनो प्रश्न आकृती सारखी हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्यायातून शोधायची आहे। आता पर्याय क्रमांक 1 बघितला तर मित्रांनो हा जो वरचा भाग दिसतोय तो वेगळा आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही। पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्न आकृती मित्रांनो दोन्ही आकृत्या सारख्या आहे समान आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर का येणार नाही तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला जो लंबवर्तुळ आहे तो भरीव आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार नाही आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये लंबवर्तुळ दिलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार नाही। मग चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। मित्रांनो प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 2 दोन्ही पण आकृत्या समान आहेत। प्रश्न नंबर 5 मित्रांनो प्रश्न आकृती बघा आणि 4 पर्याय बघा। प्रश्न आकृतीसारखीच हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे। पर्याय क्रमांक 1 येणार नाहीये कारण की पर्याय क्रमांक 1 मध्ये मधला जो भाग आहे तो थोडा पहिल्या आणि शेवटच्या भागाच्या थोडा पाठीमागे गेलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाहीये। पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्न आकृती मित्रांनो ह्या दोनही तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या आहेत। आता पर्याय क्रमांक 3 उत्तर का येणार नाही तर पर्याय क्रमांक 3 मध्ये जो गोल आहे तो त्या गोलामध्ये ही रेषा शिरलेली आहे घुसलेली आहे त्यामुळं पर्याय क्रमांक 3 येणार नाहीये। त्याने या ठिकाणी या गोलाला छेदलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार नाही। आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा आपण बघू शकतो वरचे आणि या ठिकाणी वरचा आणि खालचा भाग सारखा आहे पण मध्ये जो गोल आहे त्या गोलामध्ये ही मधली रेषा या ठिकाणी छेदलेली आहे त्या गोलाला मधल्या रेषेनं छेदलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार नाहीये। मित्रांनो प्रश्न
आकृती 5 आणि पर्याय क्रमांक 2 हे दोन्ही पण समान आकृत्या आहेत, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 6 मित्रांनो, प्रश्न आकृती बघा आणि प्रश्न आकृतीसारखीच हुबेहूब तंतोतंत जुळणारी आकृती आपण पर्यायांमधून शोधणार आहोत. मग आता पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येणार नाही आहे, कारण की पर्याय क्रमांक 1 मध्ये जो पायाचा भाग आहे तो वेगळा दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 का येणार नाही, तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा हातांच्या दिशा बघा, प्रश्न आकृतीमध्ये दिसणारे हात आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसणारे हात वेगवेगळे आहेत. मग आता पर्याय क्रमांक 3 जर बघितला तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न आकृती 6 एकदम बरोबर आहे, तंतोतंत जुळणारे आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर का येणार नाही, तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये फक्त जो चेहरा आहे त्यामध्ये फक्त एकच गोल दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार नाहीये. तर 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो 6व्या प्रश्नामधील प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 3 मधील आकृती या दोन्ही पण हुबेहूब आहे आणि तंतोतंत जुळणाऱ्या आहेत. प्रश्न नंबर 7 मित्रांनो, प्रश्न आकृती आणि 4 पर्यायांमधील उत्तर आकृत्या यामध्ये प्रश्न आकृतीशी जुळणारी तंतोतंत आकृती आपण उत्तर आकृत्यांमधून शोधणार आहोत. मग आता 7वा प्रश्न आणि मित्रांनो पर्याय क्रमांक 1 या दोनही आकृत्या सारख्या आहेत, म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 उत्तर का येणार नाही, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये जो चौकोन आहे प्रश्न आकृतीमध्ये दिलेला खाली जो चौकोन आहे त्या चौकोनाचे उत्तर आकृतीमध्ये 2 भाग झालेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही. पर्याय क्रमांक 3 का येणार नाही, तर मित्रांनो प्रश्न आकृतीमध्ये दिलेला जो चौकोन आहे तो चौकोन पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचे जे कोपरे आहेत ते या ठिकाणी थोडे वर्तुळ आकार केलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 का येणार नाही, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो खालचा चौकोन जो आहे तो थोडा मोठा दिलेला आहे आणि वरचा त्रिकोण लहान आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार नाही. 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 8 मित्रांनो, प्रश्न नंबर 8 मधील प्रश्न आकृती आणि 4 पर्यायांमधल्या उत्तर आकृत्या प्रश्न आकृतीशी जुळणारी तंतोतंत आकृती आपण उत्तर आकृत्यांमधून शोधणार आहोत. पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं येणार नाही, कारण की या ठिकाणी याच्या 2 रेषा आहेत त्यांना बाण दिलेले नाहीये. पर्याय क्रमांक 2 मध्ये फक्त एकाच रेषेला बाण दिलाय, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी एकाच रेषेला बाण आहे आणि जी दुसरी रेषा आहे ती थोडी तिरपी असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा येणार नाही. मित्रांनो प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4 या दोन्ही पण हुबेहूब आणि तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या आहेत, म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 9 मित्रांनो, प्रश्न आकृती बघा आणि उत्तर आकृत्या बघा. प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपण उत्तर आकृत्यांमधून शोधणार आहोत. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येणार नाहीये, कारण की या ठिकाणी जो त्रिकोण आहे आणि खाली दिलेला आयत आहे ते दोन्ही पण एकमेकांना मिळालेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपण जर 2 बघितला तर या ठिकाणी त्रिकोण आणि जो चौकोन म्हणूया आपण ते थोडे लहान दिलेत आणि एकमेकांच्या जवळ दिलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाहीये. तर मित्रांनो 9व्या प्रश्नामध्ये आपण बघितलं प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही पण सारखे आहे, तंतोतंत जुळणारे आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर का येणार नाही, तर मित्रांनो जे वरचे 2 गोल आहेत ते गोल या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये भरलेले नाही, म्हणून प्रश्न नंबर 9शी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 10 मित्रांनो, प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्यांमधून आपल्याला प्रश्न आकृतीशी जुळणारी तंतोतंत आकृती शोधायची आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. मित्रांनो आपण या ठिकाणी जर बघितलं वरती आहे चौकोन आणि गोल, या ठिकाणी चौकोन आणि त्रिकोण दिलाय, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 जर बघितला तर मित्रांनो चौकोन गोल आणि गोल चौकोन. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 2 या तंतोतंत जुळणाऱ्या आकृती आहेत. आता 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 का येणार नाही, तर या ठिकाणी आहे मित्रांनो अगोदर गोल आणि नंतर आहे चौकोन. तर या ठिकाणी अगोदर चौकोन दिलाय आणि नंतर गोल दिलाय, म्हणून पर्याय क्रमांक 3 नाही. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो वर्तुळ आणि चौकोन खालच्या बाजूला जे भरलेले आहेत ते दिलेले नाहीये, म्हणून 10वा प्रश्न आणि पर्याय क्रमांक 2 या तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या आहेत. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 11 मित्रांनो, प्रश्न नंबर 11 मधील प्रश्न आकृती आणि 4 पर्यायांमध्ये दिलेल्या उत्तर आकृत्या, या उत्तर आकृत्यांमधून प्रश्न आकृतीशी जुळणारी तंतोतंत आकृती आपल्याला पर्यायांमधून शोधायची आहे.
मग आपण या ठिकाणी प्रश्न आकृतीकडे बघितलं आणि उत्तर आकृत्यांमध्ये जर आपण नजर फिरवली तर आपल्या लगेच लक्षात येईल की 11व्या प्रश्नासारखी हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 का नाही आहे? तर या ठिकाणी या चौकोनाला हा मधला चौकोन या ठिकाणी याने टच केलेला नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो जो गोल आहे तो भरीव दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 काय येणार नाही? तर मित्रांनो जो बाहेर चौकोन आहे त्या चौकोनाला आतमध्ये छेदणारा एक चौकोनच हवा होता, पण तो या ठिकाणी वर्तुळ दिलेला आहे, म्हणून ही आकृतीसुद्धा चुकलेली आहे. प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 1 या दोन्ही पण हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी घटक 8 समान पद ओळखणे हा व्यवसाय संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.